कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या लेकींना माझी नम्र विनंती आहे की परवाच महायुती सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी या अर्थसंकल्पाची घोषणा केली ते उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फार मोठे निर्णय या बजेट सेशनमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये आपल्यासाठी लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये आपल्याला अंमलबजावणी करायचं त्यांनी ठरवलं आणि 1,500 रुपये महिना याप्रमाणे प्रत्येक अविवाहित, विवाहित आणि कुटुंबातील एक अविवाहित महिलेला हे दर महिन्याला अनुदान मिळेल। 21 वर्षापासून 65 वयापर्यंत उत्पन्नाचं केशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्याचा आहे त्याला उत्पन्नाचा दाखला आणण्याची आवश्यकता नाही। ज्यांना याच्याशिवाय अर्ज करायचा आहे त्यांनी 2.5 लाख रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे। ही जी सर्व कागदपत्र लागत आहेत ती गावागावामध्ये आपले ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, त्याशिवाय बचत गटाच्या सर्व कार्यकर्त्या हे आपल्याला घरोघरी येतील आणि हे अर्ज गोळा करून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज स्वीकारले जातील आणि त्याप्रमाणे आपल्या राखी पौर्णिमेच्या 19 ऑगस्टच्या पूर्वी 2 महिन्याचं अनुदान सरकार तुमच्या सगळ्यांच्या खात्यावर तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून आम्ही देणार आहोत। याशिवाय ज्या ज्या अडचणी येतील त्यामध्ये तालुका स्तरावर, महानगरपालिकेच्या स्तरावर वॉर्ड अधिकारी, तेथील अंगणवाडी सेविका, मदतनीस या शहरामध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीने काम करतील। कोणती तक्रार आली तर जिल्हाधिकारी कुठल्याही दलालाला आपण खतपाणी घालायचं नाही, कसलेही पैसे द्यायचे नाहीत। त्यासाठी पोलीस प्रमुख आपला एक फोन नंबर देतील, टोल फ्री क्रमांक, जिल्हाधिकारी टोल फ्री क्रमांक देतील। त्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। एकही पैसा आपण या योजनासाठी द्यायचा नाही। ही योजना सुलभ कशी होईल असा प्रयत्न आमचा जिल्हा समितीचा आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री आणि या जिल्हा समितीचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की कोणतीही घाई गडबडी करू नका। 31 ऑगस्टपर्यंत आपली फॉर्म अर्ज भरण्याची मुदत आहे आणि 31 ऑगस्टला जरी तुम्ही अर्ज दिला तर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील, याची कोणतीही काळजी करू नका। आणि विनासायास तुमच्या बँकेच्या खात्यावर पैसे कसे जमा करता येतील हे शासन अतिशय कटिबद्ध आहे आणि हे पैसे आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मिळतील याची खात्री मी देतो आणि आपण सर्वांनी आमच्या जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं अशी माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे।